यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः। तेवी जितीनी अवसरी जेवढुनी जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 8 आणि 8व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 6 या 6व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना ज्याच्यावर प्रेम करतो, ज्याला जास्त जीव लावतो, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय तेच आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय आणि जे आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय तेच आम्हाला मरणोत्तर प्राप्त होतंय। आणि म्हणून या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितीनी अवसरे जे आवडोनी जीवी बुरे ते मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। अर्थात आम्हाला जर शेवटच्या वेळेला जे आठवतंय तेच जर मरणोत्तर प्राप्त होत असेल तर आम्ही भगवंताचं नामचिंतन करायला हरकत नाही। आम्ही काय करायला पाहिजे तर अखंड आणि अखंड भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे। अशा प्रकारची जाणीव या ठिकाणी करून दिलेली, अशा प्रकारची ओळख या ठिकाणी करून दिलेली आहे। श्लोकावर अर्थ पूजा बांधणे आणि ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या भोकरी गावातील हे गोरले परिवार आणि या गोरले परिवाराचे पिताश्री कैलासवासी जयराम गोविंद गोरले बाबांना शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या दशक्रिया निमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खऱ्या अर्थाने बाबांनी या ठिकाणी एक आदर्श शेतकरी म्हणून कार्य केलं। शेतकरी म्हणून कार्य करत असताना त्यांच्या पश्चात त्यांची मुलं अर्थात आमचे नरेश दादा असतील, ज्योतिताई असतील, त्याचप्रमाणे बाबांची धर्मपत्नी रजनी आई असतील आणि संपूर्ण हा गोरले परिवार अर्थात त्यांचे भाऊ कृष्ण बाबा अर्थात कृष्णा काका आणि संपूर्ण गोरले परिवार। खरं तर बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, आपल्या मुलांचं संगोपन केलं, घराला घरपण देण्याचं काम केलं, मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले आणि संस्कार केले म्हणून दशक्रियांच्या निमित्तानं आपण प्रवचन श्रवण करतो, बरं का? संस्कार केले म्हणून दशक्रियांच्या निमित्तानं प्रवचन श्रवण करतो आपण। अर्थात माणूस माणसाच्या आयुष्यामध्ये संपत्ती धन अनेक प्रकारे कमवत असतो, पण आपण आपल्या जीवनातला अनुभव घ्यायचं म्हटल्यानंतर ज्या वेळेला एखादा मनुष्य जातोय, बरं का, त्याच्या अंतिम संस्कारासाठी जेव्हा आपण स्मशानभूमीत जातो की नाही, त्यावेळेला स्मशानभूमीमध्ये गोळा झालेला जनसमुदाय त्याने आयुष्यामध्ये केलेल्या कर्माचा विचार करत असतो, धनी दौलतीचा संपत्तीचा नाही। त्याने किती कमवलं, त्याने किती गोळा केलं, काही तिथे विचार केला जात नाही। तो कसा जगला, कसा वागला, कसं कार्य केलं याचा विचार त्या ठिकाणी केला जातो। आणि म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे बाबा या ठिकाणी जगले, वागले, अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, राजकीय क्षेत्रामध्ये कार्य केलं, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य केलं आणि क्रीडा क्षेत्रामध्ये कार्य केलं, बरं का? राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करत असताना मी या ठिकाणी येण्याच्या आधी आपले रामचंद्र देसले काका त्यांच्याकडे गेलो। त्यांनी सांगितलं की जवळजवळ 2 टर्म 2 वेळा बाबा ग्रामपंचायत सदस्य होते आणि ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांनी या ठिकाणी जेवढं काही चांगलं कार्य करता येईल तेवढं चांगलं कार्य केलं। जी काही चांगलं समाजसेवा करता येईल त्या पद्धतीने त्यांनी समाजसेवा केली। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलं, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलं आणि म्हणता म्हणता त्या ठिकाणी काका म्हणाले, देसले काका, की आमची जी क्रिकेटची टीम होती
त्या क्रिकेटच्या टीम मध्ये 1 नंबर बॅट्समन जर कोणी असेल तर आमचे जयराम काका, बरं का, त्यावेळेचे. म्हणजे ह्या एक आठवणी राहून जातात. शरीराने जरी गेले, देहाने जरी गेले, तरी आठवणीने मात्र निश्चित राहिलेले आहेत आणि राहणार आहेत. अर्थात या ठिकाणी काकांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. कार्य करत असताना आपल्या गावामध्ये असलेली शाळा, बरं का, आता बऱ्याचशा गावामध्ये बऱ्याचशा शाळा शेवटचा श्वास घेतात माऊली, म्हणजे दुधकीवर आहेत. काका खरं आहे खोटं आहे? जरा पुढे अजून बसले असते बरं झालं असतं. दुधकीवर आहे, दुधकीवर शाळा, जिल्हा परिषद शाळा आहे की नाही, म्हणजे त्यांना जगवायला घेतल्यात काही ठिकाणी, बरं का. फक्त साऊंडच्या पुढे बसू नका असे बसले चालेल. जगवायला घेतल्यात माऊली त्यांना. कारण आम्ही आता खूप सुशिक्षित व्हायचा विचार करतोय, खूप मोठे व्हायचा विचार करतोय, खूप पुस्तकं शिकण्याचा विचार करतोय. पण खूप पुस्तकं शिकता शिकता आम्ही मागे राहिलो की पुढे गेलो याचा विचार जर आम्ही गुणांचा, कर्माचा आणि विचारांचा विचार जर केला तर निश्चित आम्ही फक्त पुस्तकी ज्ञान घेतलं, पण आयुष्याचे धडे मात्र शिकायचं राहिलो. आयुष्याचे धडे शिकायचं राहिलो. आणि म्हणून त्या ठिकाणी कार्य करत असताना या गावातील जिल्हा परिषदच्या शाळेवर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा बाबांनी त्या ठिकाणी कार्य केलं. अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि या ठिकाणी या गोरले परिवारावर संस्कार करता करता, मार्गदर्शन करता करता वयाच्या 61व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. अतिशय अल्पशा आजाराने बोलता चालता बाबांचा मृत्यू झाला. या ठिकाणी या प्रस्तुत श्लोकातून भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तर भाव भावितः. आम्ही आमच्या जीवनामध्ये आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना ज्याच्यावर प्रेम करतोय, ज्याला जीव लावतोय, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, तेच आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय. आणि जे आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय तेच आम्हाला मरणोत्तर प्राप्त होत असतंय. मग आम्ही विचार केला पाहिजे की या ठिकाणी जगत वागत असताना आम्ही कशावर प्रेम करतोय, कशाविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय. कधीतरी एकांतात बसल्यानंतर माणसाने विचार करावा की आज जे माझं आहे ते याच्या आधी होतं का? 83,99,999 योनी पार केल्यानंतर आम्हाला नरदेव प्राप्त झालेला आहे 84,00,000 योनी. त्या 83,99,999 योनी त्या ठिकाणी फिरत असताना हेच आई वडील होते का? हीच बाई होती का? हीच मुलं होती का? हेच घर होतं का? हाच कुटुंब होता का? विचार केला पाहिजे. ऋणानुबंधाच्या गाठी आहे. 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर हा नरदेह आहे, हा मनुष्य देह आहे. 83,99,999 योनी पार केल्यानंतर या जन्म मृत्यूच्या राडगाड्यातून सुटण्याचा मार्ग जर असेल तर तो मार्ग म्हणजे नरदेह आहे, मनुष्य देह आहे. आणि म्हणून या ठिकाणी या नरदेहामध्ये आल्यानंतर आम्ही विचार केला पाहिजे, आज जे माझं माझं मी म्हणतोय ते त्या ठिकाणी माझं असेल का? आज जे माझं आहे ते खरंच माझं आहे का? खरंच माझं आहे का? जोपर्यंत कामावरून येताना हातामध्ये खाऊची पिशवी असते तोपर्यंत अर्ध्या रस्त्याला पोर आपल्याला घ्यायला येतात मुली. आपल्याला वाटतंय माझ्यावर खूप प्रेम आहे, मला पोरं घ्यायला येतात, अर्ध्या रस्त्याला येतात. ज्या दिवशी पिशवी नसेल ना त्या दिवशी बाप घरी आलाय की नाही हेही मुलांना माहिती नसतंय. प्रेम आपल्यावर नाही, पिशवीवर आहे. आमच्या समाजातल्या, आमच्या घरातल्या, आमच्या कुटुंबातल्या, आमच्या नातेवाईकांच्या आशा अपेक्षा जोपर्यंत आमच्याकडून पूर्ण होत असतात तोपर्यंत त्यांचं प्रेम ओसंडून वाहत असतंय. पण एकदा काय मनाविरुद्ध झालं ना की आपल्यावर किती प्रेम करतात हे लगेच समजतंय. लगेच समजतंय आपल्यावर किती प्रेम करतात. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंतीच असेल एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची बहीण कुणाची कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या पाठी सहज राहील तुटतील धागे प्राण्या माईचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळ वैद्य काय करणार? प्राण्या माईचा बाजार.
कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची कन्या पुत्र ही नसती आपले भार्या तर परक्याकडची बंधू भगिनी सगळे सोयरे आपल्या इष्ट संपत्तीची कोणी नसे या जगी आपले धरी का तू धर्माची. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. हे मायेचं जाळ असं आहे ना दादा, एकदा निर्माण झालं ना की काही केल्या त्या जाळातून मनुष्य सुटत नाही. ते जाळ स्वतः निर्माण करत असतो मनुष्य, स्वतःहून अडकून घेत असतो, स्वतःहून बंदिस्त होत असतो. पण मी स्वतःला बांधून घेतो हे मलाच कळत नाही. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपोनी या आत गुंतो गुंतो मेले. बोधले महाराज म्हणतात एक कीटक असते बघा, ते त्याच्या स्वतःच्या शरीरातून तो एक विशिष्ट प्रकारचा धागा काढत असतो. त्या धाग्याचं घर तयार करता 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 त्या घरातच तो अडकून शेवटी मरून जातो त्या घरामध्ये. पण त्या घरातून त्यालाच बाहेर पडता येत नाही. विषय कीटकाचा नाही, ज्या घरामध्ये घरघर 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 करून आम्हाला घरघर लागते, शेवटच्या श्वासापर्यंत माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे मासे मासे पुढता येईल सोडे पुंजी कुळा अभिमान. शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला ते सुटत नाही आणि सुटत नाही. म्हणून आधीच जगद्गुरु तुकोबा म्हणतात नको रे बाबा, नको गुंतू, नको गुंतू. माणसाला कळत नाही का मी जे करतोय ते चांगलं आहे की वाईट आहे, मी जगतोय ते चांगलं जगतोय की वाईट जगतोय, माणसाला कळत नाही. प्रत्येक माणसाला ज्ञात आहे, फेब्रुवारी मार्च महिन्यापासून जर मी शेतावर फेरी मारली, पाडापाचोला गोळा केला, राबणी केली, बांधबंदिस्ती केली, मार्च एप्रिल मध्ये मे मध्ये बांधबंदिस्ती केली, परे बांधून ठेवले आपलेच लोकांचे नाही. पाऊस पडल्यानंतर तो व्यवस्थितरित्या पेरणी करत असतो, जून मध्ये पावसाची वाट पाहत असतो, जुलै मध्ये लावणी करत असतो, ऑगस्ट मध्ये बेंडणी करत असतो. तो ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये मोठ्या दिमागामध्ये कापायला जातो बघा, कापणी करायला, धान्य आणायला जातो बरं का. पण जो फेब्रुवारी पासून फक्त लग्नाकात बसतो, वारसाकात बसतो नाही का, वाढदिवसांची मजा घेत बसतो नाही, फक्त आनंद घेत बसतो नको नको त्या गोष्टींचा, त्याला असं वाटतंय जून मध्ये नाही जुलै मध्ये पाऊस पडेल तर बरं आहे, कारण अजून काहीच झालं नाही बरं का. ज्याने काहीच केलं नाही तो जर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये विळा घेऊन गेला तर काय कापायला मिळेल बरं त्याच्या शेतामध्ये त्याला. आम्हाला माहिती आहे, आम्ही जर रत्ना पेरला तर रत्नाच येतो, झिनी पेरली तर झिनीच येते. जे भात आम्ही पेरतो तेच आमच्या शेतामध्ये येत आहे. मग सांगा ना, कर्म करताना मला का कळत नाही की आम्ही जी कर्म करतोय तेच भोगायचे आम्हाला येणार आहे. करावे तैसे भरावे पूर्वीची म्हण आहे, अति तेथे माती म्हण आहे बरं का. बऱ्याच म्हणी आम्ही आमच्या बालावर, आमच्या भिंतीवर बऱ्याच ठिकाणी लिहून ठेवल्या, पण त्याचा विचार किती केला हा आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये विचार केला पाहिजे. आम्ही आमचं आयुष्य जगत असताना जे दुसऱ्याला देतो ना त्याने आम्हाला थोडं तरी वाढीव द्यावं, दुप्पट द्यावं अशी अपेक्षा करतोय आम्ही, बरोबर आहे की ना. पूर्वी लोकांना वाल मूग असे तुमच्याकडे करतात का? करतात ना. ज्यांना ते शेतामध्ये पेरायचे नाहीत किंवा कमी प्रमाणात देतात ना, ते शेतकरी ज्यांच्याकडे जास्त शेती आहे त्यांना ते द्यायचे. त्याला बिबरी काय काहीतरी बोलतात, काय बोलतात तुमच्याकडे? परत पेढीच्या आमच्याकडे बिबरी बोलतात. बिबरी वाल दिलं, मूग दिलं, हे दिलं. मग त्यांची काय अपेक्षा असायची माहिती आहे का? भाऊ काका बरोबर ना, एक पाहिले दिले का त्यांनी डबल द्यावा, 2 पाहिले द्यावा, बरोबर आहे की ना. मग 8 पायला जर दिले असेल तर 16 पायला त्यांना मिळायचे, 8 पायला घरात ठेवायचे, तेच 8 पायला राहिलेले परत दुसऱ्या वर्षी दुसऱ्याला द्यायचे किंवा त्याला द्यायचे. आम्ही एखाद्याला जे काही देतो ना त्याने आम्हाला कमीत कमी डबल द्यावं एवढी अपेक्षा आम्ही करतो, बरोबर आहे ना. तुमच्या घरातून जर शेजारणीने एक वाटीवर साखर नेली शीग लावून आणि सपाट वाटी जर आणून दिले तर तुम्हाला किती आनंद वाटेल माय माऊली? आनंद वाटेल. पण सपाट नेली असेल आणि शीग लावून दिली तर किती आनंद वाटेल आम्हाला, बरोबर आहे की ना.
प्रत्येक गोष्ट आम्ही जी समोरच्याला देतो ना त्याने आम्हाला दुप्पट द्यावी अशी अपेक्षा आमची असते. मग आम्ही समोरच्याला दुःख देत असो तर दुप्पटच मिळणार आहे ना दादा. देवाकडे न्याय सारखा आहे, समान आहे, तिथं वादभेद नाही. तुम्ही शेजाऱ्यांच्या अंगण्यामध्ये जर काट्याची झाडं लावली तर येता जाता तुम्हालाही टोचली जातील जशी मगाशी टोचत होती. काका बोलले बोलता बोलता काय तुम्ही शेजाऱ्यांच्या अंगण्यामध्ये जर फुलझाडं लावलीत तर त्याचा सुगंध तुम्हाला कधीतरी मिळणार आहे ना, कधीतरी मिळणार आहे. आम्ही देवाचं कार्य करायला जातो, आम्ही देशाचं धर्माचं कार्य करायला जातो, पण देवाच्या कार्याला सुरुवात कुठून होते हेच आम्हाला माहिती नाही. आम्ही मंदिरं सुंदरवली, आम्ही तीर्थक्षेत्री दान धर्म केलं, आम्ही जेवढं पाहिजे तेवढं सगळं जे काही पाहिजे माणूस बोलतो सुद्धा बोलली. देवाच्या बाबतीत आम्ही कमी पडत नाही बरं का. पण भगवंत म्हणतात दादा तुला जर माझी सेवा करायची असेल ना तर मंदिरं चांगली केलीच पाहिजेत, सुधरवली पाहिजे. मंदिरं म्हणजे प्रार्थना स्थळ आहेत आमची ती, पण सुरुवात घरापासून करणं. सेवा करायची आहे ना तुला, सुरुवात घरातल्यांपासून कर. चालते बोलते देव आमच्या घरात आहेत आई वडिलांच्या रूपाने, पण ते आम्हाला कळत नाही. भगवंत कसे आहेत, भगवंताचं स्वरूप कसं आहे त्याची ओळख करून देत असताना ह्या गीतेमध्ये स्वतः भगवंत म्हणतात नैनम छदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम क्लेदन्ति को न शोषयति मरुतः. देव कसा आहे, देव निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, आरोप आहे, निर्लेप आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे. मूर्तीला हाताने स्पर्श करू शकतो, देवाला नाही. ऐका, मूर्तीची हाताने सेवा करू शकतो, देवाची नाही. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मूर्तीला चांबड्याच्या डोळ्याने पाहू शकतो. जर देवाचा अनुभव आणि देवाला पाहायचा असेल तर त्यासाठी ज्ञान चक्षुच पाहिजे. चांबड्याच्या डोळ्याने देवाला पाहू शकत नाही. आम्हाला देवाची जर सेवा करायची आहे तर स्वतः पांडुरंग परमात्मा काय म्हणताय, अरे रुक्मिणी आणि माझ्या रूपामध्ये मी आई वडिलांच्या रूपात तुझ्या घरात चालत्या बोलत्या देवांकडून सेवा स्वीकारतोय रे. ज्या दिवशी आमच्या घरात ते चालते बोलते देव संतुष्ट होतील ना त्या दिवशी मंदिरातल्या देवाची सुद्धा कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी आम्ही आमच्या घरातल्या देवांची सेवा करू ना आणि घराच्या बाहेर पावलं टाकू की नाही त्या तीर्थाला जायला, त्या तीर्थक्षेत्रीचा देव सुद्धा आमच्या आतुरतेने वाट पाहत असेल, त्या देवाची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. हे तेवढं सत्य आहे. देव पूजा जर आम्हाला करायची तर आम्ही कुठून सुरुवात केली पाहिजे. देशाचं कार्य करत असताना ज्या हिंदुस्थान मध्ये आम्ही राहतोय, हे प्रवचन आम्ही श्रवण करतोय, हे सहज आम्ही करत नाही. हा अधिकार आम्हाला सहज प्राप्त झालेला नाही. अनेकांनी प्राणाची आहुती दिल्या, अनेकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलं, अनेकांनी आपलं रक्त सांडलं, अनेकांचा त्याग आहे. आणि म्हणून हे संस्कार आणि ही संस्कृती आमच्या पुढे आम्हाला अनुभवायला मिळते, आम्हाला पाहायला मिळते. आज तो धर्म आम्हाला टिकवायचा आहे, ते धर्म कार्य आम्हाला टिकवायचं आहे, वाढवायचंय, घडवायचंय, प्रत्येक घरापर्यंत आणि हृदयापर्यंत पोहोचवायचं आहे. रक्त सांडायची गरज नाही दादा, घरावर तुळशीपत्र ठेवायची गरज नाही, प्राणाची आहुती द्यायची आज मुळीच गरज नाही. आम्ही आमच्या घरामध्ये आनंदाने राहावं, आनंदाने जगावं, आनंदाने वागावं. प्रत्येक सण आम्ही आनंदाने आमच्या गावात, आमच्या घरात, आमच्या चौकात साजरा करावा. म्हणून सीमेवर आमच्यासाठी छातीवर गोळ्या सहन करणारे, छातीवर गोळ्या घेणारे सैनिक त्या ठिकाणी लढत आहेत. कमीत कमी त्यांचं स्मरण तरी आम्ही केलं पाहिजे, त्यांची आठवण तरी आम्ही केली पाहिजे. देशाची जर सेवा करायची आहे ना तर सुरुवात आपल्या अंगण्यापासून केली पाहिजे. किती वाढवायचा, किती पडव्या काढायच्या, रोड आतमध्ये घ्यायचा का बाहेर ठेवायचा, कधीतरी पलीकडचा पाईप आम्हाला अलीकडे आणायचा आहे, नळाची व्यवस्था व्हावी, आमच्या घरी पाण्याची व्यवस्था व्हावी, झाली पाहिजे ना. पण फोडलेला रोड परत बुजवायची सद्बुद्धी उत्पन्न झाली पाहिजे. रोड खोदता येतो आम्हाला, पण परत बुजवायची सद्बुद्धी उत्पन्न होत नाही. आणि उलट आम्ही बोलतो पोके परमार्थी, आम्ही ज्ञानी, आम्ही भक्ती करणारे. अरे भक्तीला सुरुवात कुठून होते, परमार्थाला सुरुवात कुठून होते माहिती आहे. अनुभवा जगद्गुरु तुकोबा वाचा, जगद्गुरु तुकोबांनी काय कार्य केलं.
तुमच्या ड्रेस वेशाला महत्व दिलं नाही जगद्गुरु तुकोबांनी, तुमच्या बाह्यांगाला महत्व दिलं नाही जगद्गुरु तुकोबांनी, अंतरंगाला महत्व दिलेलं आहे. सुरुवात चालत्या बोलत्या देवांपासून केलेली आहे. समाज प्रबोधनाचं कार्य केलं, समाजामध्ये समाज घडवण्याचं काम केलं, समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम केलं. जे खोटं होतं ते बाजूला केलं. आमचा समाज ज्या नको त्या विचारांनी ग्रासला होता, नको त्या विचारांची पकड जी आमच्या समाजावर, बहुजन समाजावर जी पडली होती, ते दूर करण्याचं काम जगद्गुरु तुकोबांनी केलं. ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबांचा प्रत्येक अभंग आम्हाला कळेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने खऱ्या देवाची सेवा आमच्याकडून झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी आम्हाला जगद्गुरु तुकोबा अनुभवावा लागणार आहेत, वाचावे लागणार आहे, वाचावे लागणार. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना जगता यावं, वागता यावं, समाजाने स्वीकारावं, मानपत्र मिळावं. आणि म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता दोन्ही उभयत देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगतायत. तुम्हाला सांगा ना, आता प्रत्येकाने मनामध्ये विचार करा, यापेक्षा अधिक मोठी शिक्षा कोणती असू शकते? कोणत्या असू शकते? देहांत प्रायश्चित्त. प्रत्येकाने एक अंतःकरणामध्ये विचार करा, आई वडील मुलांसाठी यापेक्षा वेगळे काय करू शकतात? काय करू शकतात? संतांच्या आयुष्यामध्ये संघर्ष आला, त्रास झाला, कधीही डगमगले नाहीत, मागे सरले नाहीत. जेवढा त्रास झाला तेवढ्या जोमाने आणि तेवढ्या जोराने त्यांनी परमार्थ केला. देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य तेवढ्याच सामर्थ्याने केलं संतांनी, तेवढ्याच सामर्थ्याने. अरे नुसतं माधुकरी मागायला गेल्यानंतर लोक बोलतायत, तुम्ही संन्यासाची पूर्ण रे कुठे जेवून चालल्यात, जगून काय करताय रे तुम्ही? डोळ्यामध्ये आलेले अश्रू आवरावेत, जगावं की काय करावं हा विचार मनामध्ये येतोय. हा समाज आम्हाला जगून देईल का रे? हा समाज आम्हाला स्वीकारेल का? अरे या समाजासाठी आई वडील गेले ना आमचे, तरी सुद्धा तो समाज आम्हाला त्रास देतोय. किती? एखाद्याच्या अंगावर फक्त माऊलींची सावली पडावी आणि त्याच वेळेला त्याने म्हणावं, रे संन्यासाच्या मुलाची सावली पडली, बाटलो रे बाटलो. त्या माणसाने जाऊन इंद्रायणाच्या डोहामध्ये आंघोळ करावी आणि मग बोलावं. काही वाटत नसेल का त्याकडे? माऊलीला वाटलं ना असं, एकदा जाऊन ताटी लावून बसले. पण 9 वर्षाची माझी मुक्ताबाई बिचारी ज्ञानदेवांना उपदेश करते, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि त्यावेळेला माऊलींनी ताटी उघडली म्हणून आज 11 ज्ञानेश्वरी आमच्या हातात पडलेली आहे, आम्हाला मिळालेली आहे. अमृत अनुभवासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आम्हाला मिळाला. चांगदेव 65 मिळाली. आमच्या जीवनाचा, आमच्या आयुष्याचा मॅन्युअल गाईड अर्थात माहिती पुस्तिका हरिपाठ आम्हाला मिळाला. हरिपाठ मिळाला. हरिपाठाच्या फक्त एक अभंगाचा अभ्यास करा माऊली. घरात निवांत बसा, निवांत शांत. एकच अभंग 15 वेळा वाचा. एकच अभंग. प्रत्येक शब्द ना शब्द जाणून घेण्याचा प्रयत्न करा. एक एक शब्दामध्ये माऊलींनी किती सामर्थ्य ठेवलेला आहे. एकच अभंग जरी आम्हाला कळाला तरी आमच्या आयुष्याचा उद्धार झाला. समजा फक्त एक अभंग आयुष्याचा उद्धार झाला. कळला पाहिजे, कळला पाहिजे. थांबले नाहीत संत. एवढीशी मुक्ताई 3 देवांना उपदेश करते माऊली. ज्ञानदेव, नामदेव आणि चांगदेव. चांगदेवांना उपदेश करत असताना आमची 9 वर्षाची मुक्ताई म्हणते काय, उलट सुलट माघारा गडी या फिरगोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहोनी या जासी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ उडी ते भल्या भल्या पोहणार रांस.
गुंतवणूक वाढीते भल्या भल्या पोहणारांस. आणि म्हणून बघा आम्ही विचार केला पाहिजे की आमच्या जीवनाचं जर आम्हाला सार्थक करून घ्यायचं, आयुष्याचं सार्थक करून घ्यायचं आहे, जीवनाचा आनंद जर आम्हाला घ्यायचा आहे ना, भगवंतांनी दिलेल्या आयुष्याचा आनंद जर आम्हाला घ्यायचा आहे, तर त्यासाठी आम्ही संतांचा विचार केला पाहिजे. संतांच्या वाङ्मयाप्रमाणे संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करून चालू पाहिजे. गरज आहे, गरज आहे. गर्भवासाचं दुःख जर कधीतरी आम्ही ऐकलं ना मौली, तर नकोसा वाटतो तो गर्भवास. शास्त्रामध्ये पुराणामध्ये अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. गर्भवासाची अवस्था काय असते, ज्याची कल्पनाही मनुष्य करू शकत नाही. त्या मलमूत्र ओकाजवळ माणसाचा देह वाढत असतो, शरीर वाढत असतंय. शास्त्रात तर त्याचं मूळ सांगितलंय, शरीराचं मूळ मलमूत्र आणि ओक. एवढं सगळं ऐकल्यानंतर माणसाला किलमिश वाटतंय, क्लेश वाटतो त्या गोष्टीचा. असं वाटतंय नको हा गर्भवास पुन्हा नको, परत येणार नाही मी इकडे. पण ते जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे खालावे. काही फरक आहे ना. जो गर्भवास आम्हाला नकोसा वाटतोय तो जगद्गुरु तुकोबा मागून घेत आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे. ज्याला नरद्याची किंमत कळली ना तो याला कंटाळणार नाही, मागून घे. ज्याला किंमत कळली नाही ना तो कंटाळतो. ज्या कारणास्तव आम्हाला हा 84 लक्षवी जीवयोनी दिलेली, अर्थात नरदेह दिलेला आहे, उभ्या कण्याचा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली, विशेष जाणीव दिली, 4 वाचा इथे दिल्या, परा पचंती मध्यम आणि वैखरी. एकांतात बसा, कधीतरी विचार करा, मलाच उभ्या कण्याचा का निर्माण केलेला आहे. बरं का, उभ्या कण्याचा आहे पण आडवा गेल्याशिवाय राहत नाही. काय मांजर आडवे गेले म्हणून 5 पावलं मागं आला, तो गटारात पडला, कारण मागं बघितलंच नाही त्याने काय ते. संत म्हणतात मांजर आडवी गेली म्हणून मागे यायची गरज नाही, कारण तुम्ही अनेक वेळा मांजरेला आडवं जाताय. मांजर कधी मागे जात नाही, कधी मागे जात नाही. एखाद्या वेळी मांजर जर आडवी गेली तर न होणारं काम पण होईल, ठामपणे सांगतोय. पण माणूस जर आडवा गेला तर झालेलं काम सुद्धा बिघडलेलं राहणार नाही. ह्या विचाराचा माणूस आहे, या कर्माचा माणूस आहे. बुद्धी दिले ना भगवंताने, त्या बुद्धीचा वापर करा. विशेष बुद्धी दिलेली आहे. काय खावं, कसं खावं, कसं जगावं, कसं राहावं हे माणसाला कळतंय. केळं घेतलं तर साल बरोबर खातो ना, घर फेकून देतो. होच म्हणता तरी पण साल फेकून जाऊन घर खातोय बरोबर. सार काय असर काय ते कळतंय ना त्याला. तेच जांभूळ घेतलं तर वरचे साल खातो, आतलं घर फेकून देतो. काय तोच आंबा भेटला तर वरचंही फेकून देतोय, आतलंही फेकून देतोय, मधलं घर खातोय. आणि पेढा भेटला तर काहीच फेकत नाही, अक्काच्या अक्का ओढतो. खाण्यातलं जसं कळतंय तसं कर्मातलं पण कळायला पाहिजे ना. पाहिजे की नको. बुद्धी भगवंताने दिली, त्या बुद्धीचा वापर आम्ही केला पाहिजे दादा, केला पाहिजे. वापर करण्यासाठी बुद्धी दिली, बरोबर आहे की नाही. मला सांगा, आंब्याला ज्या वेळेला आंबे येतात त्या वेळेला आंब्याचं झाड हिरव्या पानांनी बहरलेलं असतंय ना. त्या पानांच्यातले आंबे आम्हाला शोधावे लागतात. माय माऊली खरंय की खोटं आहे. आंब्याचं झाड बघितलंय, आंबे आलेले बघितले, पानांनी बहरलेलं असतंय. चिकूच्या झाडाला ज्या वेळेला चिकू येतात ना त्यावेळेला ते चिकूचं झाड सुद्धा पानांनी बहरलेलं असतंय. म्हणजे ती बाळ जन्माला घालताना ती आई हिरव्या साडीने शोभून दिसत असते. ऐकताय ना. आंब्याच्या झाडाला आंबे येताना ते झाड हिरव्या साडीने, हिरव्या पानांनी भरलेलं असतंय.
चिकूच्या झाडाला चिकू येत असताना, पेरूच्या झाडाला पेरू येत असताना ते झाड हिरव्या पानांनी भरलेलं असतंय. मला सांगा, मोवाच्या झाडाला ज्या वेळेला मोवाची फुलं येतात, एक तरी पान असतंय का मोवाच्या झाडावर? असतंय? जे बाळ जन्माला येताना त्याच्या आईच्या अंगावरची साडी जर काढून घेत असेल, तर त्याची करून जर आम्ही पेलो तर आमच्या अंगावर वस्त्र ठेवील, कपडे ठेवील का? अरे चांगले तांदूळ आणले दादा शिजवून का, आम्ही कुजवून प्यायला लागलो. ही बुद्धी कोणाची? प्राण्यांची का आमची? चांगली संत्री आणली दादा, झाडावरची काढ, मस्त की वरची साल काढ ना खा. ती कुजवली, किती किडे पर्यंत कुजवली, त्याची केली आणि मग प्यायला लागलो. बुद्धी कोणाची? हे वैज्ञानिक कोण? प्राणी? संपूर्ण दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो नांगर ओढणारा बैल मात्र संध्याकाळच्या वेळेला दादा बऱ्या बाजूला केला ना, बऱ्याच म्हणताना बऱ्या बाजूला केला ना, की ते बैल गावातले 25 गोठे ओलांडून बरोबर त्यांच्याच गोठ्यामध्ये येतात. 25 घरं ओलांडून बरोबर त्यांच्या घरात येतात, त्यांच्या गोठ्यात येतात. बांडा बांड्याच्याच दाव्याला आणि काला काल्याच्याच दाव्याला. 6 वाजले बैल आले, 6:30 वाजले, 6:45 वाजले, नांगऱ्या कुठे? पर्यातल्या उचलून आणायला लागतो नांगऱ्याला. हे दुर्दैव आहे. बुद्धीवर चाललंय आपलं. कशावर चाललंय? बुद्धीवर. आम्हाला जर आमच्या आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे, जीवनाचा जर आनंद घ्यायचा आहे, तर एकच काम करा, माऊली ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाला, जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाला. अरे व्यसन करून बर्बाद होण्यापेक्षा, नको त्या वासनेअधीन होऊन बर्बाद होण्यापेक्षा ह्या जीवनाचा आनंद घ्या. भगवंताचं नामचिंतन करा, अध्यात्म क्षेत्रामध्ये कार्य करा, भक्ती करा, देवाचं नामचिंतन करा आणि आनंद घ्या ना या जीवनाचा. राजासारखं जगा ना बिंदास. वाईट कर्म करणाऱ्याला कळत नाही का मी करतो ते वाईट आहे. आपला विषय आहे, जे आज आहे ते याच्या आधी होते का याचा विचार करा. निवांत बसा आणि निवांतपणे विचार करा, आज जे माझं आहे ते माझं आहे का? दादा, ज्या बांधावर जाऊन आपण पाहुण्यांना सांगतो की नाही, या बांधापासून तर त्या उंबराच्या झाडापर्यंत अख्खा गट माझा आहे. हो का? अख्खा गट माझा आहे. त्याच बांधावर वडील जायचे, पाहुण्यांना असंच सांगायचे. पाहुणे वेगळे होते, सांगणारा वेगळा होता, बांध तोच होता दादा. त्याच बांधावर आजा जायचा, पंजा जायचा. मग संत काय वेगळे सांगतात का? आजा गेला, पणजा गेला, बाप बसने गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. बदललं पाहिजे ना, बदललं पाहिजे ना. हे प्रवचन टाइमपास साठी नाही दादा, बदलासाठी आहे, परिवर्तनासाठी. कीर्तन कशासाठी आहे? बदलासाठी आहेत, परिवर्तनासाठी आहे. दगड एकदाच मंदिरात जातो, बदलतो नव्हे, देव होतो. दगड. माणूस किती दिवस मंदिरात गेल्यावर परिवर्तन होईल? मंदिरात गेल्यावर जर भांडण करत असेल तर आपण समजायचा हा कुठल्या जातीचा दगड आहे. अजून जर वाद जात नसेल, आमचा मत्सर तिरस्कार जर जात नसेल, तिथून जर आम्ही एकमेकाचा मत्सर करत असू तर आम्हाला समजायला पाहिजे आमचे विचार कोणते आहेत, आमची विचाराची जात कोणती आहे. 4-4.5 मांगाची गाथा जगद्गुरु तुकोबांनी दिली, बदल घडावा म्हणून, परिवर्तन व्हावं म्हणून दिलेली आहे. ताटी उघडली, जगासाठी कार्य केलं, विश्वासाठी कार्य केलं. 18 अध्यायी ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव पासष्टी दिली, अमृतानुभव दिला, हरिपाठ ग्रंथ दिला आम्हाला. माऊली ज्ञानोबांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबांनी आम्हाला ज्ञानेश्वरी दिली. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी किती कार्य केलं रे? फक्त 21 ते 22 वर्ष कार्य केलं माऊली. 21 ते 22 वर्ष. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. स्वार्थासाठी जगणाऱ्या माणसाने एक विचार करावा. स्वतःची भूक भागवण्यासाठी दुसऱ्याचा
शोषण करणाऱ्या माणसाने, दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवणाऱ्या माणसाने विचार करावा, माझ्या अंतःकरणामध्ये किती स्वार्थ आहे रे, किती स्वार्थ आहे. ज्या माऊलींनी 20-21 वर्ष कार्य केलं, ज्या वेळेला विश्वात्मक देवाकडे मागायची वेळ आली, त्यावेळेला माऊली म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस गेले, आता माझी जी उरले पायिकपण. आणि मागायचं आहे ना, तर गावासाठी नाही, केवळ एखाद्या राज्यासाठी नाही, केवळ स्वतःसाठी, केवळ एखाद्या कुटुंबासाठी नाही, विश्वात्मक देवाकडे विश्वासासाठी केलेली विश्व प्रार्थना म्हणजे फसायला नाही. काय म्हणतात माऊली, आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे फसायला नाही. जे खडांची वेंकटी सांग, आमच्याच समाजामध्ये आम्हाला जे काही वेडे वाकडा पाहायला मिळतात ना, हे वेडे वाकडापणा गेला पाहिजे, खडांचा वाकडेपणा गेला पाहिजे. माणूस कोणताही चुकीचा नाहीये, माणूस कोणताही वाईट नाहीये. त्याने घेतलेला संघ, त्याच्याकडे असलेले विचार, त्याच्याकडे असलेली कर्म वाईट आहेत, आणि कर्मामुळे माणूस वाईट होतो, कर्मामुळे माणूस वाईट होतो. तो वाकडेपणा गेला पाहिजे, ते खडांची वेंकटी सांडली पाहिजे. त्या सत्कर्म रती वाढवा, माणसाची रती, माणसाची बुद्धी वाढली पाहिजे सत्कर्माकडे. आणि म्हणून जे खडांची वेंकटी सांडवत या सत्कर्म रती वाढव, भूता परस्परे जडो मैत्री जीवांचे. केवळ स्वतःसाठी नाही मागितलं, आपल्याच कुटुंबासाठी किंवा आपल्याच कुटुंबापुरतं नाही मागितलं. आम्ही किती भ्रमामध्ये जगतो हे आम्हालाच कळत नाही माऊली, बरं का, किती भ्रमामध्ये जगतोय. एक विचार करा, जगद्गुरु तुकोबांनी 4-4.5 हजार अभंगाची गाथा दिली आम्हाला. काय मागितलं जगद्गुरु तुकोबांनी तुमच्याकडे? माय माऊली काय मागितलंय का? सांगितलंय पहिले आमच्या कुटुंबाला काहीतरी पोचवा एखादा पाकिट बिकेट ना, मग गाथा घ्या. सांगितलंय? माऊली ज्ञानोबांनी आम्हाला ज्ञानेश्वरी दिली, काय मागितलंय त्यांनी आमच्याकडे? काहीही मागितलं नाही. जगाच्या कल्याणात संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. पहिल्या वेळेला जेव्हा दुष्काळ पडला, त्यावेळेला लाखो रुपयाची संपत्ती जगद्गुरु तुकोबांनी अशी दान केली, लोकांना वाटून टाकली. सावकार होते, लाखो रुपयाची संपत्ती होती त्यावेळेची, लाखो रुपयाची देऊन टाकली लोकांना. सावकार होते, सावकारीच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये नेऊन बुडवल्या, सोडून दिलं सगळं. ज्याला जे पाहिजे त्याने ते घेऊन जावं, ज्याला जे पाहिजे त्याने ते घेऊन जावं. लाखो रुपयाची संपत्ती अशी दान करून टाकली, देऊन टाकली. का? बुडते हे जन देखवेना डोळा, तिकडनं पण इकडनं पण, दोन्ही बाजूने. बरं का, मला सांगा, लाखो रुपयाची संपत्ती जर जगद्गुरु तुकोबांनी त्यावेळेला दान केली, अशी वाटून टाकली, तर कित्येक हजार जणांना दिली असेल ती. कित्येक शे नाही, कित्येक हजार जणांना. बरोबर की नाही माऊली? कित्येक हजार जणांना. मला उत्तर द्या, दुसऱ्या वेळेला जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळेला जगद्गुरु तुकोबांच्या घरामध्ये काहीही नव्हतं, काहीही नव्हतं. बाई अन्न करता गेली जगद्गुरु तुकोबांची, मुलं अन्न करता मुलगा गेला. या हजारो जणांपैकी एकही कोणी श्रीमंत नव्हता का रे? या हजारो जणांपैकी एकाकडे पण काही नव्हतं का रे जगद्गुरु तुकोबांना द्यायला? पण नियत पाहिजे ना द्यायची. सगळेच जगद्गुरु तुकोबा नाहीत ना, घर भराला सगळेच आलेत रे. द्यायला कोण नाही, द्यायला फक्त संत आहेत, संत आहेत. आणि या ठिकाणी तुमच्या आमच्या हिताचा, तुमच्या आमच्या जेणेकरून उद्धार होईल, मुक्त होईल, या जन्म मृत्यूच्या रहाडगड्यातून मनुष्य सुटला जाईल, या संसाररूपी भवसागरामध्ये तरण्याचा मार्ग या ठिकाणी या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला मार्गदर्शन करतात. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः. देवीची तेनी अवसरे जे आवडीची होते मरणाची मेरे फार लागे.
आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. 83,99,999 योनी फिरत असताना जे आमचे होते ते आज आमचे नाहीयेत. ऋणानुबंधाच्या गाठी ज्या आई वडिलांचे ऋण आहेत त्याच आई वडिलांच्या पोटी जन्माला आलोय. ज्या बाईचे ऋण आहेत, ज्या बाईवर ऋण आहेत तीच बाई आपल्याला प्राप्त झाली. ज्या मुलांचे ऋण आहेत, ज्या मुलांवर ऋण आहेत तीच मुलं आपल्या पोटी जन्माला आलेली आहेत. ज्या समाजाचा, देवाचा, देशाचा आणि धर्माचा ऋण आहे त्याच देशामध्ये, त्याच देवाच्या ठिकाणी, त्याच धर्माच्या ठिकाणी आपला जन्म झालेला आहे. त्याच समाजामध्ये आणि त्याच कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे. जे आहे ते स्वीकारा आणि आनंदाने जगा. पण जगण्याचा आनंद घेत असताना सर्वांनी एक स्मरणात ठेवा, विषयाधीन होऊन नको त्या प्रकारे जर कर्म कराल तर इंद्र सुद्धा सुटला नाही. इंद्र समजतंय ना, देवांच्या राजाला काय म्हणतात? इंद्र. बरं का? गौतम ऋषींची भार्या अहिल्याकडे इंद्राची नजर गेली. ती काय सहज गेली का? ब्रह्मदेवाची ती मुलगी सुंदर, रूपवान, अतिशय सुंदर मुलगी. पण ब्रह्मदेवाने काय सांगितलं माहितीये का? जो कोणी आधी पृथ्वीला प्रदक्षिणा पहिली पूर्ण करेल, ऐकताय का, त्याच्याशी माझ्या मुलीचं लग्न लावून दे. आता एवढी सुंदर, एवढी रूपवान, एवढी तरुण असल्यानंतर मग सगळेच त्या रांगेला लागले ना पळायला, पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करायला. अनेक देव, अनेक ऋषी, अनेक बरेच होते त्याच्यामध्ये. बरं का माऊली? त्याच्यामध्ये गौतम एक नंबरला होता. त्याच्यामध्ये इंद्र एक नंबरला होता. इंद्रदेव पळाच्या बाबतीत त्या टायमाला एक नंबरला होता. कारण कुठं ज्या वेळेला ब्रह्मदेवाच्या मुखातले शब्द निघले तेव्हाच त्यांनी पळायला सुरुवात केली. बाकीच्या दुसरं ऐकत तरी बसले, पण तो ऐकत नाही बसला. चला सगळ्यांच्या पुढे निघलो पाहिजे. कोण? इंद्र पडता त्याला गौतम ऋषी रस्त्यात भेटले. गौतम ऋषी बोलतायत, दादा का रे बाबा एवढे सगळे पळताय, काय झालं काय? तेव्हा तो इंद्र बोलतोय गौतम ऋषींना, ब्रह्मदेवाची मुलगी आहे, चांगली आहे, रूपवान आहे, सुंदर आहे, तरुण आहे. जो कोणी या पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याच्याशी ब्रह्मदेव त्या मुलीचं लग्न लावून देणार आहे. बघतोय काय, मला गुंतू नको बातांच्या दादा, मला पडू दे. म्हणून तो पुढे पळताच एवढं बोलला. बरं का? पळताच बोलला. एवढं फक्त गौतम ऋषींनी ऐकलं. बाजूलाच असलेली गोमाता, त्या गोमाताला गौतम ऋषींनी 7 प्रदक्षिणा मारल्या आणि जाऊन ब्रह्मदेवाच्या पुढे उभे राहिले. ऐका, शास्त्र सांगतंय गोमातेला 1 प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पृथ्वी प्रदक्षिणेचं भाग्य लागतंय. एक नाही 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि अहिल्याचं लग्न गौतम ऋषींशी लावून दिलं. राग कोणच्या मनात राहिला? कारण पहिला कोणाला होता? पलून. एवढी मेहनत घेऊन बोलतो फुकट गेले का, मी असं सोडीन का? बरं का? आणि मग शेवटी गौतम ऋषींच्या रूपामध्ये आला. अहिल्याकडं ज्या वेळेला तो वेगळ्या रूपात पडत होता, मौली गौतम ऋषींच्याकडे आल्यानंतर वेगळ्या रूपात ज्या वेळेला पळत होता त्यावेळेला गौतम ऋषी आल्यानंतर गौतम ऋषी बोलले, अरे इंद्रा काय पळतोय? तुला वाटलं असेल मी ओळखलं नाही. मग तो पूर्व रूपामध्ये उभा राहिला. माफ करा, माफ करणे दादा, देवांचा राजा जरी असेल ना तरी सुद्धा वाईट कर्म केली, चुकलास ना, बघ पडल्याशिवाय राहणार नाही. बघ पडली. अहिल्या, तुला तुझा पती ओळखता आला नाही, तुला सुद्धा शिळा होऊन पडावं लागेल. विषय असा आहे, पाप कोणाचा बाप नसतो असं आपण म्हणतो. बरं का? पापाचं रूपांतर कधी पुण्यामध्ये होत नसेल, पाप ते पापच असतंय. आणि म्हणून या ठिकाणी कर्म करत असताना, कार्य करत असताना आपण विचार केला पाहिजे, कसं जगावं, कसं वागावं. जीवनाचा आनंद घ्यायचा आहे ना, व्यसन करू नका, वेडी वाकडी कर्म करू नका, नको त्या वासनेअधीन होऊ नका, नको ते व्यसन करू नका. कोणालाही चुकत नाही ते. ऋषी मुनी सुद्धा, तुम्ही कृतापासून आतापर्यंत विचार करा ना, काय अवस्था झाली माऊली. बर्बाद व्हायला कारण फक्त 3च. विषय बरेच आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, आग्रह, भावना, कल्पना, इष्णा, वष्णा, आशा, ममता, तृष्णा कमी आहेत. पण बर्बाद व्हायला मग ते ऋषीमुनी असू द्या, संत असू द्या, देव असू द्या, विषयाधीन झाले, वासनेअधीन झाले, अधर्माकडे वाटचाल झाली आणि ती जागी झाली की त्याला 3च कारण, काम, क्रोध आणि लोभ.
कामाचा अतिरेक झाला अत्याचार घडणार, क्रोधाचा अतिरेक झाला हिंसाचार घडणार, लोभाचा अतिरेक झाला भ्रष्टाचार घडणार. बरं का? आणि म्हणून जीवनाचा जर आनंद घ्यायचा असेल, आपल्याला आपल्या आयुष्याचा जर आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही कोणत्याही वासनेतून असू द्या, कोणत्याही व्यसनातून असू द्या, जर मनापासून तुम्हाला जर सुटायचं असेल, मोकळं व्हायचं असेल ना, तर या कलियुगामध्ये एकमेव साधन आहे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतात, म्हणून सदा स्मरावे मातेची तू. अखंड नामस्मरण आपण कोणाचं करावं? भगवंताचं करावं. जगद्गुरु तुकोबा ओळख करून देताना नामाचा महिमा वर्णन करत असताना म्हणतात, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दूची अक्षरांचे काम उच्चारावे राम राम. तुम्ही कोणत्याही व्यसनाधीन असू द्या, वासनेतून असू द्या, त्या व्यसनापासून त्या वासनेपासून सुटण्याचा मार्ग जर असेल तर भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नामचिंतन. म्हणून अखंड आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण प्रत्येक युगामध्ये साधन वेगवेगळं होतं. कृतामध्ये वेगळं होतं, त्रेतामध्ये वेगळं होतं, द्वापारामध्ये वेगळं होतं. तसं कलियुगामध्ये एकमेव आणि सोपं, सर्वात साधं सोपं साधन आम्हाला संतांनी दिलेलं आहे, नामस्मरण. म्हणून हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये माऊली म्हणतात, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, त्याने मुक्ती चारही साधिल्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्ती जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायच्या असतील तर ते सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. म्हणून अखंड आमच्याकडून काय केलं पाहिजे? नामस्मरण घडलं पाहिजे. आणि नामस्मरण घडलं पाहिजे किती, कशा पद्धतीने घडलं पाहिजे? रिकामा अर्ध घडी राहू नको. बरं का? रिकामा अर्ध घडी राहू नको. आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन एक विनंती करतो, भगवंताचं नामस्मरण करताना मूर्त बघू नका. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. बरं का? आम्ही पंचांगात जाम अडकलोय ना, खूप अडकलोय आम्ही पंचांगामध्ये. काही माऊली घराच्या बाहेर पडायचं असेल तर पहिले पंचांग बघतात. काय आजी, तुमच्या लग्नाच्या टायमाला पत्रिका बघितली होती का? लग्न पत्रिका असते आपली, जन्मपत्रिका. ती वृद्ध माणसं त्यांना विचार, बाबा तुमच्या टायमाला बघितली होती पत्रिका तुम्ही? आईची तुमची पत्रिका बघितली होती? जुळते का नाही जुळतं बघितलं होतं? नव्हतं. किती गुण जुळत होते ते काय बघितलं होतं? नव्हतं. पण मी सांगतो तुम्हाला, तुमच्या पत्रिकेतला एकही गुण जरी जुळत नसेल ना, तरी तुमच्या अंतःकरणातले सगळे गुण जुळत होते. म्हणून शेवटपर्यंत तुम्ही एकमेकाला साथ दिली. खरंय की खोटं आहे? यामध्ये घटस्फोट झाला. आजी गेली का सोडून तुम्हाला? नाही ना? आमच्या पत्रिकेतले गुण जमत नव्हते, पण अंतःकरणातले सगळे गुण जुळत होते. म्हणून आमच्या वडिलांनी, आमच्या आजोबांनी आनंदात संसार केला, आनंदात घराला घरपण दिलं आणि आम्हाला सांभाळलं. आम्ही गुण पाहून काय बरंच काय काय असतंय ते, नावराज बघून, त्याचं गण बघून नाही, सगळा गुण केला तरी 2 महिन्यात खटाखटी भांडायला लागतो. म्हातारा इकडं, म्हातारा इकडं, ही दोघा इकडे. जा विचारा, अशा ठिकाणी विचारा ना, सगळे गुण जुळत होते ना, नावराज जमत होती ना. मग हे भोग का भोगा झालं तुम्हाला? मग ज्यांनी पत्रिका बघितल्या नाही ते श्रेष्ठ का पत्रिका बघून ज्यांनी केलं ते श्रेष्ठ? अरे बुद्धीवर चालले, आपल्या बुद्धीवर. स्वतःची बुद्धी वापरली पाहिजे. आपण आपल्या बुद्धीचा वापर करा. देवाचं नामस्मरण करायला मुहूर्त. उद्या कमी जास्त काही झाला तर शेवटची वेळ येईल तुझी दादा, नामस्मरण न करता जाशील. सांगू शकतो का आपण? रात्री झोपताना मिटलेले डोळे सकाळचा सूर्य पाहतील ठामपणे सांगू शकतो? मग झोपताना नामस्मरण करा ना. उघडतील नाही उघडतील ते देवावर सोडा. काय म्हणतात इथे? यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमे वेंते कोणते सदा तद्भाव भावितः. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करता, ज्याला जीव लावता, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, ते जर तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत असेल तर तुम्हाला काय आठवलं पाहिजे? प्रत्येक वेळेला काय आठवलं पाहिजे? कशाचं स्मरण केलं
केलं पाहिजे. ही टोपली ना, ती सुपा ना, खराटा ना, इथून अंगणा आमचा ना, ह्या दगडी आम्ही लावल्यात. मालावरच चिड ना, वया केले पाहिजेत ना, कंपाऊंड पाहिजे ना. पण मला एकच समजत नाही का